नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. नारायण राणे दुपारी 3 वाजता कणकवलीत दाखल होणार आहेत. मुंबईवरून 1 वाजता नारायण राणे हेलिकॉप्टरने निघणार असल्याचं कळत आहे. जिल्हा बँकेवर वर्चस्व राखल्यानंतर राणे आता कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. राणे आता दुपारी 1 वाजता हेलिकॉप्टरने मुंबईतून निघणार असल्याचं कळत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवरती भाजपनं विजय मिळवलेला आहे आणि याच विजयाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी नारायण राणे आता कोकणामध्ये दुपारी दाखल होतील अशी माहिती कळते. दुपारी 3 वाजता ते कणकवलीत पोहोचतील आणि आता दुपारी 1 वाजता ते मुंबईतनं निघतात. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. भाजपने 11 जागांवरती विजय मिळवला. 19 पैकी 11 जागा भाजपने जिंकल्यात. तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी या विजयानंतर एकच जल्लोष सुरू केला. नारायण राणेंनी जिल्हा बँकेचा गड राखल्याचं आपण बघतोय. याचविषयी बोलण्याकरता आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्या बरोबर आहेत. तुषार, काय माहिती एकूणच कालपासून ज्या घडामोडी आपण बघितल्या त्याच्यामुळे आज नेमका मतदारांचा झुकाव कुठे असेल हे काय सकाळपर्यंत निश्चित कळू शकत नव्हतं, पण भाजपच्या पॅनलने 11 जागा जिंकल्यात. विशाल, आपण जर पाहिलं असेल तर ज्या जिल्हा बँकेची चर्चा संपूर्ण राज्यभर झाली होती त्या जिल्हा बँकेवरती नारायण राणेंनी एक हाती वर्चस्व मिळालेलं आहे आणि तोच जल्लोष व्यक्त करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे दुपारी 1 वाजता या ठिकाणी चार्टर्ड फ्लाईटने आपल्याला कणकवलीमध्ये दुपारी 3 वाजता दाखल होत आहेत. स्वतः मी नारायण राणेंशी काही वेळापूर्वी या संदर्भात त्यांच्याशी बोललेलो आहे. अतिशय आनंदामध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. गेल्या 2 दिवसांपासून आपला त्यांच्याशी संवाद होत असताना ते उत्तर देत नव्हते, मात्र आता जिल्हा बँकेवरती एक हाती वर्चस्व मिळाल्यावरती त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसताना पाहायला मिळतोय आणि त्यांचे जे समर्थक आहेत, राणे समर्थक आहेत, त्यांच्यामध्ये जल्लोष पाहायला मिळतोय आणि या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. महिलांच्या संपूर्ण डोक्यावरती आपल्याला गुलाल या ठिकाणी उधळल्याचं पाहायला मिळतंय. ही दृश्य आहेत सध्याची मतमोजणी केंद्राबाहेरची. या महिलांनी दिवस रात्र त्या ठिकाणी मेहनत घेतली होती आणि त्यांचा फळ आज त्यांना पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत महिला आहेत. काय सांगाल, तुम्ही जल्लोष व्यक्त करताय, तुमच्या डोक्यावर गुलाल आहे, काय सांगाल? मी कालच सांगितलेलं, गुलाल हा आम्हीच उडवणार आणि राणे साहेबांची जिल्हा बँक होती, परत आम्ही राणे साहेबांच्या हातात, चोरांच्या हातात न काढून राणे साहेबांच्या हातात परत जिल्हा बँक दिलेली आहे. काय सांगाल तुम्ही ताई? खूप वाद या कणकवलीमध्ये पाहायला मिळाले, मात्र राणे साहेबांच्या हातातच ही जिल्हा बँक गेली. सतीश सावंत हा एक अत्यंत नीच पातळीवर उतरलेले होते. महिलांवर अर्वाच्य बोलणे, महिलांना शिवीगाळ करणे. काल गुरुवार होता, महालक्ष्मीचा दिवस होता काल, आणि एका लक्ष्मीला त्यांनी दुखवलेलं होतं. त्या लक्ष्मीचा शाप आज त्यांना भोवलेला आहे आणि गुलाल आम्ही उडवलेला आहे. काल एवढे उन्मत्त सतीश सावंत झालेले होते की त्यांनी काल फटाके उडवले, कारण कदाचित त्यांना विश्वास होता की काल त्यांचा आज विजय होणार नाही, म्हणून उरलेले फटाके त्यांनी काल घेतले आणि आज आम्ही विजय मिळवलेला आहे. काय गोष्ट तर आपण या ठिकाणी विशाल पाहत असाल की खूप मोठा जल्लोष या मतमोजणी केंद्राच्या बाहेर या ठिकाणी या सर्व महिला आपल्याला व्यक्त करताना पाहायला मिळतात आणि या जल्लोषामध्ये भर घालण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे 1 वाजता मुंबईवरून ते निघतात, 3 वाजता कणकवलीमध्ये पोहोचतील आणि सर्व राणे समर्थक आणि जे विजय उमेदवार आहेत ते राणेंना भेटायला या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी जाताना पाहायला मिळतील. तुषार, आपण थेट आपली प्रतिनिधी प्रणालीकडे जाऊयात मुंबईमध्ये, कारण प्रणाली आता एक क्षणाला मुंबईतल्या राणेंच्या निवासस्थानाबाहेरून तिथे त्या उपस्थित आहेत. प्रणाली, असं कळतंय की दुपारी 1 वाजता नारायण राणे हे कणकवलीच्या दिशेने जाण्याकरता निघणार आहेत, हेलिकॉप्टरने ते जात आहेत. काय माहिती याबद्दल? आत्ता थोड्या वेळापूर्वी ही माहिती मिळालेली आहे. मुख्य म्हणजे जर आपण बघितलं तर हा विजय मिळता क्षणी जुहू इथल्या नारायण राणे यांच्या घराच्या बाहेर खूप मोठ्या प्रमाणावर आतिषबाजी करण्यात आलेली आहे. सकाळपासून त्यांच्याकडनं कुठली प्रतिक्रिया जरी शब्द स्वरूपामध्ये मिळालेली नसली तरीही आतिषबाजी जी करण्यात आली आहे त्या आतिषबाजीवरून हे स्पष्ट झालेलं आहे की त्यांना आनंद झालेला आहे. ज्या अटीतटीचा सामना इथं रंगेल असं वाटलं होतं त्यामध्ये नारायण राणे यांच्या पॅनलला घवघवीत यश मिळालेलं आहे आणि साहजिक आहे की त्याची प्रतिक्रिया त्या आतिषबाजीच्या स्वरूपात त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेली आहे.
ते प्रसारमाध्यमांशी बोलतील का, या संदर्भात काही प्रतिक्रिया देतील का, हे अजून कळू शकलेलं नाही आहे. परंतु त्यासाठीच वाट बघितली जाते. कदाचित ते स्वतःचा आनंद व्यक्त करण्यासाठी ज्यावेळेला इथून निघतील जल्लोष करण्यासाठी, त्यावेळेला ते कदाचित बोलतील अशी शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणूनच प्रसारमाध्यमं मोठ्या प्रमाणावर त्यांच्या घराच्या बाहेर उभी आहेत. आनंद व्यक्त करण्यात आलेला आहे. ज्या बँकेसाठी म्हणून एवढं मोठं रणकंदन गेले 8 दिवस महाराष्ट्रामध्ये बघायला मिळालं, अखेर ती बँकेची जी निवडणूक आहे ती भाजपच्या पॅनलनी म्हणजेच नारायण राणे यांच्या पॅनलनी जिंकलेली आहे. आणि त्याचा आनंदोत्सव जो आहे तो सिंधुदुर्गामध्ये साजरा केला जाणार आहे. परंतु त्याची छोटीशी झलक थोड्या वेळापूर्वी नारायण राणे यांच्या जुहू इथल्या बंगल्याच्या बाहेर बघायला मिळाली. मोठ्या प्रमाणावर आतिषबाजी करण्यात आली, परंतु नंतर पोलिसांनी मज्जाव केल्यावर ही आतिषबाजी थांबवण्यात सुद्धा आलेली आहे. परंतु आता नक्कीच नारायण राणे यांचा जीव भांड्यात पडला असेल, कारण ज्याच्यासाठी एवढा मोठा सगळा उपद्व्याप झालेला होता ती बँक राखण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याकडे सिंधुदुर्गात. प्रणाली, मी परत एकदा येतोच तुझ्याकडे, पण ही दृश्य आपण बघतोय या विजयानंतर फटाके वाजवण्यात आले. परत एकदा जाऊयात आपण तुषारकडे. तुषार, मी विशाल तुला सुरुवातीला सर्व दृश्य दाखवतोय. एकीकडे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, कारण की सुरुवातीला राणे समर्थकांनी घोषणाबाजी केल्यानंतर 100 मीटर परिसरामध्ये या ठिकाणी या सर्व राणे समर्थकांना बाहेर पाठवण्यात आलं. मात्र तरीही आपण जर पाहत असाल तर राणे समर्थक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत आणि आपल्याला घोषणाबाजी देताना पाहायला मिळतात. हे सर्व आपण जर पाहत असाल ही दृश्य मतमोजणी केंद्राच्या बाहेरची दृश्य आहेत. आणि आता राणे समर्थकांच्या प्रत्येक डोक्यावरती आपल्याला गुलाल या ठिकाणी पाहायला मिळतोय. राणे समर्थक मोठ्या जल्लोषात आपला आनंद या ठिकाणी व्यक्त करतायत, साजरा करतायत. आपण आणखी काही राणे समर्थकांशी बोलणार आहोत. माजी आमदार प्रमोद जठार देखील या ठिकाणी आहेत. सर, काय सांगाल, कशा प्रकारे आनंद व्यक्त करताय? आम्ही आनंद व्यक्त केलेला आहे. आमचे खणखणी आम्ही हा विजय पूर्णपणे एन्जॉय करतो. याचं कारण महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सगळ्या राजकीय नेत्यांना बघायला मिळालं की सिंधुदुर्गात एकच खणखणीत नाणे आहे, एकच खणखणीत आहे ते म्हणजे एकच खणखणीत नाणे ते म्हणजे त्यामुळे राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि रवींद्र चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक जिंकलेलो आहोत. या सरकार पुरस्कृत दहशतवाद होता, आणि ही निवडणूक आता नारायण राणेंनी एक हाती जिंकलेली आहे. ज्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं त्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी भाजपाने एक हाती सत्ता विजय संपादित केलेला आहे. प्रणाली, तुषार, आम्ही पुन्हा एकदा तुझ्याकडे येतोच, पण आपण दृश्य बघूयात. या विजयानंतर जल्लोष करण्यात आलेला आहे. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत फटाके फोडलेले आहेत. नारायण राणेंनी एक हाती जिल्हा बँकेवरची सत्ता पुन्हा एकदा खेचून आणलेली आहे. आपण जर बघितलं तर महिला कार्यकर्त्यांनी या विजयानंतर गुलाल उधळला, एकमेकाला गुलालाने रंगवत नारायण राणेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. तर दुसऱ्या याच्यात जर आपण बघतोय तर फटाके देखील फोडण्यात आलेले आहेत आणि कार्यकर्ते या विजयानंतर जोरदार जल्लोष करताना दिसत आहेत. भाजपचा ध्वज नाचवत यावेळी विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. ही वेगवेगळी दृश्य आहेत ज्यामध्ये या विजयाबद्दलचा आनंद व्यक्त होताना आपण बघतोय. एकूण 11 जागा ज्या आहेत, 11 जागा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवरती भाजपच्या पॅनलने मिळवल्यात. याच विजयाबद्दल बोलूयात. आपल्याबरोबर आहेत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार. सुधीर भाऊ, कसं बघता आपण या विजयाकडे? मी सर्वप्रथम मतदारांना धन्यवाद देतो. अतिशय नम्रतेने हा विजय भारतीय जनता पार्टीच्या कोकण विभागातील कार्यकर्त्यांनी स्वीकारला. या निवडणुकीचं वैशिष्ट्य होतं की सत्ताधारी पक्ष आणि विशेष करून शिवसेना पूर्ण शक्तीने या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा पराभव व्हावा या दृष्टीने कार्यरत होती.
पण मतदारांनी राणे साहेबांच्या कोकणाच्या विकासाच्या संकल्पावर या निवडणुकीत शिक्कामोर्तब केलं. भाजपच्या कार्यकर्त्यांनी जे परिश्रम राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केले, त्याला साथ दिली, सहकार्य दिलं, त्या आवाहनाला प्रतिसाद दिला. या निवडणुकीच्या माध्यमातून एक गोष्ट मात्र निश्चित सिद्ध झाली की महाविकास आघाडी एकत्र जरी असेल तरी मतदार मात्र योग्य जर विषय आम्ही मतदारांपर्यंत पोहोचवले तर मतदार मात्र भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद देतो, हे मात्र या निवडणुकीतून सिद्ध झालं. पण ज्या प्रकारे महाविकास आघाडीने या सगळ्याच्या जोर लावलेला होता, तर कुठे नेमकी त्यांची म्हणजे कशा प्रकारे हा आपला विजय झाला याचं विश्लेषण आपण कसं कराल? नाही, शेवटी त्यांनी पूर्ण सत्तेची ताकद लावली, दबाव, ज्या ज्या गोष्टी करता येते त्या साऱ्या महाविकास आघाडीने केल्या. आणि महाविकास आघाडीमध्ये विशेष करून शिवसेना, कारण या निवडणुकीत जरी नाव महाविकास आघाडी असलं तरी ही निवडणूक शिवसेना वर्सेस भारतीय जनता पार्टी राणे परिवार अशी निवडणूक झाली असं दिसतं. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी पूर्ण प्रयोग केले. यातून एक गोष्ट सिद्ध झाली की शिवसेनेचा जो कोकणामध्ये दबदबा होता, आता त्याला ओहोटी लागण्याची सुरुवात झाली आहे. आणि ही ओहोटी दीर्घकाळ राहू शकते जर तिथं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी योग्य पद्धतीने नियोजन केल्यास भविष्यात यापेक्षा मोठे विजय प्राप्त करता येतील. ही कशाची नेमकी सुरुवात आहे असं आपल्याला सुचवायचं आहे? सत्तेचा अहंकार कमी व्हायची सुरुवात आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार होते. त्यांनी याबद्दलची प्रतिक्रिया जी आहे ती व्यक्त केलेली आहे. हा विजय भाजपचा विजय आहे, कार्यकर्त्यांचा विजय, नारायण राणेंचा विजय असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि पुन्हा एकदा आपण बघतोय की महाविकास आघाडीचा 7 जागांवर विजय झालाय, तर भाजपच्या पॅनलने 11 जागा ज्या आहेत त्या ठिकाणी मिळवल्यात. मोठा विजय म्हणता येईल हा. जल्लोष राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा गड जो आहे तो आपल्याकडे एक हाती खेचून आणला. 19 जागांपैकी 11 जागा मिळवत एक हाती सत्ता जी आहे ती नारायण राणेंनी पुन्हा एकदा मिळवलेली आहे. आणि या विजयावरती जर आपण पाहिलं तर प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. याविषयी आपण बोलूयात. आपल्याबरोबर आहेत भाजपचे कोकण प्रभारी रवींद्र चव्हाण. रवींद्र चव्हाण जी आत्ताच आमच्याशी बोलत असताना प्रमोद जठार यांनी म्हटलं की आपल्या मार्गदर्शनाखाली नारायण राणे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक जी आहे ही एक हाती आपण खेचून आणली, त्यातला विजय आपण खेचून आणला. नेमकं काय करण्यात आलं, कशा पद्धतीने यातली गणितं जी होती ती मांडण्यात आलेली होती? माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी आणि नारायण राणे सर आणि इथले असणारे कोकणामधील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी या सगळ्या निवडणुकीमध्ये एक संघ असं काम केलं. मतदारांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत, शेतकऱ्यांचे प्रश्न या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत योग्य प्रकारे पोहोचवल्या. आणि त्यामुळे हा कार्यकर्त्यांच्या प्रचंड मेहनतीचा असणारा विजय आहे. कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि महाविकास आघाडीचा हा पराभव झाला. रवींद्र चव्हाणजी, अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे जेव्हापासून आपण प्रचारासाठी इथे उपस्थित होतात कणकवलीमध्ये, तेव्हापासून आपल्याला विश्वास होता की विजय आपलाच असणार आहे? हो, 100% विजय हा होणार यात काही शंका नव्हती. कारण या सगळ्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये नितेश राणे यांनी प्रचंड सुरुवातीच्या काळामध्ये मेहनत घेतली होती. त्यांच्याबरोबर जिल्हाध्यक्ष राजन तेली असतील, ही सगळी जण अतिशय नियोजनबद्ध काम करत होते. परंतु थोडासा त्या ठिकाणी महाविकास आघाडीने जो चुकीच्या पद्धतीने या निवडणुकीला वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न केला, परंतु आजही या भागामध्ये भारतीय जनता पार्टीवरती कोकणातल्या जनतेचा विश्वास आहे. पुन्हा एकदा हे सिद्ध झालंय. हा विजय म्हणजे कशाची नांदी असं आपल्याला वाटतं? मी या संदर्भात एवढंच सांगेन की वारंवार निवडणूक आली की दहशतवाद करतायत अशा प्रकारचं एक सातत्याने सांगितलं जातं. परंतु माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी
किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून असेल, उज्ज्वला गॅस असतील, त्याच्या अशा अनेक केंद्रातल्या योजना या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत, सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचल्या आहेत आणि त्यामुळे या सगळ्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतलाय. त्यामुळे या सगळ्या निवडणुका जी आहे, जिल्हा बँकेची निवडणूक ही खरं तर शेतकऱ्यांची असणारी निवडणूक असते, शेतकऱ्यांमधून प्रतिनिधित्व करणाऱ्यांची निवडणूक असते. त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास, शेतकऱ्यांनी जो विश्वास जो दिलाय भारतीय जनता पार्टीवरती, नरेंद्र मोदीवरती, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे साहेब या सगळ्यांवरती जो विश्वास दाखवलाय त्याबद्दल खरं तर सर्व सिंधुदुर्गातील सर्व मतदारांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे असं मला वाटतं. कोकण प्रभारी म्हणून खरं तर यापुढेही वेगवेगळ्या निवडणुकांची जबाबदारी आपल्याकडे असणार आहे. पुढली वाटचाल आपण कशी बघताय? या संदर्भामध्ये माननीय देवेंद्रजींच्या, माननीय चंद्रकांत दादांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये सतत प्रत्येक निवडणुका ही भारतीय जनता पार्टी जिंकतच आली आहे. याचं कारण एकमेव की आमच्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विकास कामांना विशेष असं प्राधान्य दिलं गेलं आहे. कोकणाकडे तर विशेष लक्ष हे या सर्व नेत्यांचं आहे. त्यामुळे सर्व निवडणुका महाराष्ट्रामधल्या भारतीय जनता पार्टी अशीच जिंकणार यात काही शंका नाही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर भाजपचे कोकण प्रभारी रवींद्र चव्हाण होते. या संबंध निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर रवींद्र चव्हाण यांनी एक मोठी भूमिका जी बजावलेली होती. यामध्ये कार्यकर्त्यांची मोठी फौज खरं तर भाजपच्या वतीने भाजपच्या पॅनल करता काम करत होती आणि अखेर 19 जागांपैकी 11 जागांवरती भाजपच्या पॅनलने विजय मिळवला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपने वर्चस्व राखले आणि याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांच्या फेसबुक पेजवर त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे आणि फेसबुक पोस्ट आपण बघतोय. या ठिकाणी ही फेसबुक पोस्ट टाकत असताना त्यांनी गाडलाच असं टायटल या पोस्टरला त्यांनी दिलेलं आहे आणि जो प्रतिस्पर्धी अध्यक्षपदाचा उमेदवार होता समोरच्या पॅनलचा त्याला गाडल्याची भावना या पोस्टरमधनं त्यांनी व्यक्त केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने वर्चस्व राखल्याचं आपण बघतो आणि याच पार्श्वभूमीवर मुंबईत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घराबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. मात्र रस्त्यावर फटाके उडवू नका म्हणत पोलिसांनी कार्यकर्त्यांना फटाके फोडण्यापासून थांबवलं. या संदर्भातच अधिक माहिती दिली आहे आमच्या. याबद्दल आपण जर बघितलं तर कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाली. रस्त्यावरती फटाके उडवू नका असं म्हणत पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना थांबवलंय. भारत देश हा एक सकारात्मक विचारांचा देश आहे आणि यामुळेच आपल्या देशात मोठ्या प्रमाणात विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारे लोक आहेत. यात लहान मुलं आपली वेगळीच छाप सोडतात. बायजूस यंग ज्युनियर्स या आमच्या विशेष कार्यक्रमात आम्ही अशाच प्रतिभावंत मुलांची आपणाला भेट घडून आणतोय. आज आपण भेटणार आहोत भाऊ आणि भावाची जोडी हर्पित आणि हर्पिता यांना भेटणार आहोत. चेन्नई के हर्पित और हर्पिता पांडेयन जुड़वा भाई बहन हैं। 2 साल की उम्र में ही दोनों कठिन और बड़े अंग्रेजी शब्दों की सही स्पेलिंग बता देते थे। उनकी इस खासियत की तरफ माता पिता का ध्यान गया तो उन्होंने बच्चों को बढ़ावा देना शुरू किया। दोनों वर्ड गेम्स खेलने लगे। आज दोनों को 50,000 से ज्यादा कठिन अंग्रेजी शब्दों की स्पेलिंग्स याद हैं। स्पेलिंग जीनियस हर्पित और हर्पिता ने 2019 में क्लास माइंड्स नाम से अपना एजुकेशनल प्लेटफॉर्म शुरू किया। क्लास माइंड्स स्पेलिंग बी जैसे मुकाबलों की तैयारी के लिए वर्कशॉप चलाता है। प्लेटफॉर्म पर अब तक 10 देशों के 2000 से ज्यादा बच्चे रजिस्टर कर चुके हैं। भाई बहन ने 2015-16 में ग्रेट ऑस्ट्रेलियन स्पेलिंग बी मुकाबले में हिस्सा लिया और टॉप 10 में जगह बनाई। इस कड़े मुकाबले में दुनिया भर के 18,000 प्रतिभाशाली बच्चों ने हिस्सा लिया था। 2015 में 8 साल की उम्र में जुड़वा भाई बहन ने ऑस्ट्रेलिया में विक्टोरिया कंट्री स्पेलिंग बी प्रतियोगिता में हिस्सा लिया। हर्पिता ने टाइटल जीता और भाई हर्पित दूसरे नंबर पर रहे।
The Great Australian Spelling Bee was the really big spelling competition that made us get a huge exposure across the country of Australia. We were showcased as an inspiration to the whole world. And from then on, we realized that we could spread the knowledge that we had acquired to students around the world. दोनों का लक्ष्य बच्चों की याद करने की क्षमता में क्रांति लाना है। हर्पित और हर्पिता का उद्देश्य अपने जैसे मेधावी छात्र छात्राएं तैयार करने का है। दोनों को हमारी शुभकामनाएं। यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।